हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर हा आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी 5th चॅप्टर मधला थर्ड पार्ट किंवा थर्ड व्हिडिओ. तर या व्हिडिओमध्ये आपण पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी आणि प्रॉब्लेम्स, ठीक आहे, तर हा टॉपिक इथे डिस्कस करणार आहोत. तर हे बघा, हा टॉपिक सुरू करण्याआधी या आधीचा जो पार्ट झाला ज्यात आपण थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन हा टॉपिक डिस्कस केला, तर तो व्हिडिओ जर तुम्ही आधी बघितला नसेल तर तो आधी बघा, कारण त्याच्यावर डिपेंडंट म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्यातल्याच इथे सुद्धा असणार आहे. म्हणजे जो बेसिकली कन्सेप्ट जो आहे इथे सुद्धा आपल्याला इलेक्ट्रिसिटीज प्रोड्यूस करायची आहे. फक्त फरक एवढा आहे की इथे आपण न्यूक्लिअर एनर्जी यूज करणार आहोत. त्यामुळे सर्व गोष्टी प्रिन्सिपल वगैरे सर्व गोष्टी ठीक आहे, आणि जे आपल्याला मिळवायचं आहे म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी सगळं काही जवळपास सारखंच आहे. ओके, सो या आधीचे जे 2 पार्ट झाले ॲक्च्युली ते जर तुम्ही आधी बघितले नसेल तर ते आधी बघा. जस्ट सिम्पली वरती यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा टुवर्ड्स ग्रीन एनर्जी आणि पुढे फ्री कोचिंग मला म्हणून टाईप करा, तुम्हाला व्हिडिओ मिळतील. ठीक आहे, ओके. तर आता बघा इथे आधीचा जो पार्ट आपण बघितला त्यात आपण काय प्रोड्यूस केलं तर इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, कशाच्या मदतीने तर थर्मल एनर्जी यूज करून. ठीक आहे, म्हणजेच हीट एनर्जी यूज करून. ओके, आपल्याला प्रोड्यूस काय करायचं आहे इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, त्यासाठी आपलं इलेक्ट्रिक जनरेटर लागणार. ठीक आहे, आणि त्या इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये असते टर्बाईन जी की आपल्याला रोटेट करावी लागते, आणि तिला रोटेट करण्यासाठी थर्मल पॉवर स्टेशनमध्ये आपण स्टीमचा यूज केला होता. ठीक आहे, आणि स्टीम कशी प्रोड्यूस केली तर थर्मल एनर्जीचा यूज करून कोळशाला जाळून. ठीक आहे, कोळसा जाळला त्यातून थर्मल एनर्जी भेटली. थर्मल एनर्जीमुळे आपण पाण्यापासून स्टीम बनवली. ठीक आहे, पाण्याला बॉईल करून, आणि त्या स्टीमच्या मदतीने टर्बाईन रोटेट केली आणि त्यामुळे आपल्याला मग इलेक्ट्रिकल एनर्जी भेटली. तर तेच सेम आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे. फक्त फरक एवढाच की थर्मल एनर्जीच्या ऐवजी आपल्याला इथे यूज करायची आहे न्यूक्लिअर एनर्जी. ओके, एवढाच एक फक्त फरक आहे. थर्मल एनर्जीऐवजी फक्त न्यूक्लिअर एनर्जी आपल्याला इथे यूज करायची आहे. बाकी सर्व गोष्टी मग सेम आहे. ठीक आहे, तर इथे बघा जसं इथे आपल्याला स्टीमच आपल्याला यूज करायची आहे. तिथे सुद्धा आपण स्टीम यूज केली होती टर्बाईनला रोटेट करण्यासाठी. इथे सुद्धा आपल्याला स्टीम टर्बाईन, ठीक आहे, स्टीम टर्बाईन इज यूज टू रोटेट द जनरेटर. जनरेटरला रोटेट करण्यासाठी आपल्याला स्टीमच यूज करायची आहे. ठीक आहे, फक्त फरक एवढाच की आपल्याला ती स्टीमसुद्धा अगेन वॉटरपासूनच बनवायची आहे. वॉटरला आपल्याला बॉईल करायचं आणि त्याच्यापासून बाष्प म्हणजेच स्टीम बनणार. ठीक आहे, फक्त वॉटरला मग बॉईल करण्यासाठी आपल्याला लागेल एनर्जी, ती आपण यूज करणार मग न्यूक्लिअर एनर्जी. ओके, आता हे बघा इथे सुद्धा अगेन सेमच आहे, फक्त ही न्यूक्लिअर एनर्जीच पुढे आपण थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट करणार आणि थर्मलचं नंतर पुढे ती स्टीममध्ये म्हणजे कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे, तर इथे बघा आता ही जी न्यूक्लिअर एनर्जी आपल्याला हवी आहे किंवा जी पाहिजे आहे आपल्याला, ठीक आहे, कशाला तर स्टीम प्रोड्यूस करायसाठी. ठीक आहे, स्टीम प्रोड्यूस करण्यासाठी ती न्यूक्लिअर एनर्जी मिळवली जाते युरेनियम आणि प्लुटोनियम यांसारख्या एलिमेंट्सपासून. ठीक आहे, कशी तर फ्युजन या प्रोसेसने. काय आहे ती आपण पुढे इन डिटेल डिस्कस करणारच आहोत. ठीक आहे, जस्ट एक आता हे एवढं लक्षात घ्या ह्या पॅरेग्राफमध्ये काय म्हटलं आहे. तर इथे एनर्जी रिलीज बाय फिशन ऑफ न्यूक्लियर ऑफ ॲटम्स, म्हणजे न्यूक्लियसचं ॲटम्समध्ये न्यूक्लियस असतात त्यांचं फिशन होऊन कुठले ॲटम्स तर युरेनियम आणि प्लुटोनियमचे. ठीक आहे, तर यांच्यापासून ते एनर्जी रिलीज केली जाते आणि त्यामुळे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर फॉर्म होतं, आणि त्यामुळेच नंतर पुढे त्या स्टीममुळे टर्बाईन रोटेट केली जाते आणि तिथून इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते. सिम्पल हेच आहे. ओके, तर आता बघा इथे आपण स्टेप वाईज या व्हिडिओमध्ये जाणार आहोत. सर्वात आधी तर आपण डिस्कस करणार की न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे काय आहे. ठीक आहे, त्यानंतर ती न्यूक्लिअर एनर्जी कशी काय प्रोड्यूस केली जाते ते. ठीक आहे, म्हणजे प्रोडक्शन ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. त्यानंतर आपण आपल्या टॉपिककडे येऊ की न्यूक्लिअर पॉवर प्लांट कसं काय काम करतं. ठीक आहे, इथून समजून घेऊ ते. ठीक आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, आणि त्यानंतर मग इथे जे काही तुम्हाला बाकी इन्फॉर्मेशन दिली आहे याच्याशी रिलेटेड ती कवर करू, आणि नंतर प्रॉब्लेम्स. ठीक आहे, तर स्टेप वाईज सर्व आपण जाणार आहोत. मग सर्वात आधी आपण डिस्कस करू की न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे काय आहे. ओके, सो हे बघा याआधीसुद्धा फर्स्ट पार्टमध्ये या चॅप्टरच्या मी सांगितलं की एनर्जीचे 2 टाईप्स आहेत, कायनेटिक अँड पोटेन्शियल. ठीक आहे, आणि त्यातला जो पोटेन्शियल एनर्जीचा जो टाईप आहे आणि कायनेटिक त्या दोघांचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत नंतर एनर्जीचे. ठीक
ठीक आहे. हे आपण फर्स्ट पार्टमध्येच बघा डिस्कस केलं होतं. ठीक आहे. फॉर्म्स ऑफ एनर्जी आणि 2 टाईप्स आहेत. ठीक आहे, कायनेटिक आणि पोटेन्शियल आणि त्याचे वेगवेगळे फॉर्म्स. तर त्यातलंच तुम्ही पोटेन्शियल एनर्जी जर बघाल तर त्याचे हे खालचे सर्व हे फॉर्म्स आहेत. त्यातच बघाल तर एक न्यूक्लिअर एनर्जीसुद्धा हा पोटेन्शियल एनर्जीचाच एक फॉर्म आहे. ठीक आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशामुळे असते तर पोझिशन किंवा स्टोर्ड एनर्जी स्टोर्ड इन द ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन काय आहे त्यानुसार त्या ऑब्जेक्टमध्ये पोटेन्शियल एनर्जी असते, जी की अगेन या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असू शकते. त्यातलाच एक फॉर्म आहे न्यूक्लिअर एनर्जी. ठीक आहे. सो मग न्यूक्लिअर एनर्जी काय आहे, त्यालाच न्यूक्लिअर एनर्जीलाच ॲटॉमिक एनर्जीसुद्धा म्हणतात. हा शब्द तुमच्या पुस्तकात वापरला गेला नाही आहे ॲटॉमिक एनर्जी, परंतु तुमच्या लक्षात असू द्या की न्यूक्लिअर एनर्जीलाच ॲटॉमिक एनर्जी देखील म्हणतात. ठीक आहे. ओके. मग आता न्यूक्लिअर एनर्जी काय आहे तर अगेन फॉर्म ऑफ एनर्जी, एनर्जीचाच एक फॉर्म आहे. ठीक आहे. कुठली एनर्जी आहे तर पोटेन्शियल एनर्जी. ओके. मेन जो टाईप आहे एनर्जीचा तो आहे पोटेन्शियल एनर्जी आणि त्याचा एक फॉर्म आहे न्यूक्लिअर एनर्जी. ओके. आता ही न्यूक्लिअर एनर्जी नेमकी असते कुठे किंवा काय असते, कुठे असते. ठीक आहे. तर एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला माहिती आहे प्रत्येक एलिमेंट बनला असतो ॲटमपासून. ठीक आहे. आणि ॲटम कशापासून असतो तर ॲटमकडे असतात 3 गोष्टी, एक प्रोटॉन, एक न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर त्याचा जो न्यूक्लियस असतो बघा, न्यूक्लियसमध्ये काय असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स प्लस आहे हा न्यूट्रॉन्स. ठीक आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि त्याभोवती हे असे सर्कल्स असतात म्हणजे ऑर्बिट्स, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होत असतात. बरोबर, ते फिरत असतात. आणि इथे हा जो न्यूक्लियस असतो तिथे असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. तर हे जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे इथे सेंटरमध्ये असतात बघा, ते एकमेकांना जोडलेले असतात म्हणजे बाइंड झालेले असतात. ठीक आहे. मग ते बाइंड कसे काय झालेले असतात तर ते बाइंड झालेले असतात ह्या न्यूक्लिअर एनर्जीच्या मदतीने. ठीक आहे. ह्या न्यूक्लिअर एनर्जीच्या मदतीने ते एकमेकांना बाइंड झालेले असतात. आणि जेव्हा त्यांना तोडलं जातं म्हणजेच त्याला म्हणतात फिशन. ठीक आहे. एखाद्या गोष्टीला तोडणे किंवा त्याचे तुकडे करणे. ओके. तुकडे करणे, तर ह्या प्रोसेसलाच म्हणतात बेसिकली फिशन. त्याला इंग्रजी शब्द आहे फिशन. तुकडे करणे याला फिशन म्हणतात. सो जेव्हा न्यूक्लियस, हा जो न्यूक्लियस आहे याला जेव्हा तुकडे केले जाते, त्याचं फिशन केलं जातं, तेव्हा मग ही न्यूक्लिअर एनर्जी बाहेर पडते. ठीक आहे. म्हणजे न्यूक्लिअर एनर्जीचं काम काय आहे तर ॲटममध्ये जे न्यूक्लियस आहे त्यातला जो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे त्यांना घट्ट बांधून ठेवणे, बाइंड करणे. ठीक आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला. परंतु जेव्हा यांना तोडलं जातं, ह्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जेव्हा हा तुटतो म्हणजेच न्यूक्लियस त्याचा तुटतो, तेव्हा ती न्यूक्लिअर एनर्जी जी आहे ती बाहेर पडते. ओके. आणि हीच आपण मग इथे यूज करणार आहोत. ठीक आहे. मग न्यूक्लिअर एनर्जी फॉर्म आहे एनर्जीचा. आणि ही कशी काय प्रोड्यूस होते किंवा कुठे असते तर इथे असते, हे माहिती झालं. कशी काय प्रोड्यूस होते, सो एनर्जी रिलीज ड्युरिंग न्यूक्लिअर फिशन. जेव्हा न्यूक्लिअर फिशन केलं जातं, ठीक आहे, न्यूक्लियसचं फिशन म्हणजे तोडणे, न्यूक्लिअर म्हणजे न्यूक्लियस तोडणे जेव्हा केलं जातं तेव्हा ती एनर्जी रिलीज होते, न्यूक्लिअर एनर्जी. ठीक आहे. मग आता न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे नेमकं काय आहे, कुठे असते ती आणि एनर्जीचा फॉर्म. ठीक आहे. कधी फॉर्म होते ते सुद्धा तुम्हाला कळलं आहे. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट याच्याकडे येऊ की प्रोडक्शन कसं काय होतं. म्हणजे ठीक आहे, आता तुम्हाला न्यूक्लिअर एनर्जी काय कळलं आहे, परंतु नेमकी बनते कशी काय. ठीक आहे. हे न्यूक्लियसचं फ्युजन, फिशन वगैरे सर्व कसं काय होतं. ठीक आहे. तर आता बघा, मी तुम्हाला जसं की इथे सुद्धा आलं आहे तुमच्या पुस्तकात की ही जी एनर्जी आहे न्यूक्लिअर एनर्जी ती प्रोड्यूस करण्यासाठी 2 एलिमेंट्स यूज केले जातात. ठीक आहे. एक आहे युरॅनियम आणि दुसरा आहे प्लुटोनियम. युरॅनियम आणि प्लुटोनियम. आता हे दोनच एलिमेंट का बरं यूज केले जातात, दुसरे एलिमेंट्स नाही का तर आहे. खूप सारे एलिमेंट्स आहे की ज्यामध्ये न्यूक्लिअर फिशन होतं आणि त्यातून न्यूक्लिअर एनर्जी बाहेर पडते. मग हे दोनच का बरं यूज केले जातात, कारण हे दोनच एलिमेंट आहे जे नेचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सापडतात. ठीक आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे आपल्या पृथ्वीवर प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट अमाऊंटमध्ये भेटते. ठीक आहे. मग त्यातला जो युरेनियम आहे आणि हा जो प्लुटोनियम आहे, युरेनियमचा सिम्बॉल यू आहे, प्लुटोनियमचा PT. ओके. सो युरेनियम आणि प्लुटोनियम जो आहे हे 2 असे एलिमेंट आहे की जे खूप मोठ्या प्रमाणावर सापडतात आणि त्यामुळे त्यांचा इथे वापर केला जातो एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी. आणि बाकीचे जे काही एलिमेंट्स आहे जे की अगेन त्यांच्यामध्ये सुद्धा न्यूक्लिअर रिॲक्शन होते, न्यूक्लिअर फिशन होते आणि एनर्जी प्रोड्यूस केली जाऊ शकते, परंतु ते खूप कमी प्रमाणात आढळतात निसर्गात, त्यामुळे ते वापरले जात नाही.
ओके. सो हे 2 एलिमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, युरेनियम आणि प्लुटोनियम. मग होतं काय यांच्यामध्ये, तर यांच्यामध्ये आता हे बघा ॲटमला कसं काय रिप्रेझेंट केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे. ॲटम इथे त्याचं नाव लिहिलं जातं एक, ठीक आहे. सपोज ओके एन मी रिप्रेझेंट करतो, कुठलाही असेल एक, आणि वरती त्याचा मास नंबर लिहिला जातो, बरोबर. मास नंबर आणि खाली त्याचा ॲटॉमिक नंबर, ठीक आहे. शॉर्ट फॉर्म लिहिलं आहे मी, समजून घ्या. आता मास नंबर म्हणजे काय असतो, तर मास नंबर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची संख्या किती आहे त्या ॲटममध्ये ते सांगितलं जातं मास नंबरनी. ओके. आणि याला सिम्बॉल कसं काय रिप्रेझेंट केलं जातं, तर हे बघा एन म्हणजे जे काही एलिमेंट असेल तो कुठला आहे. आता सोडियम असेल तर Na असणार, हेलियम असेल तर He असणार इथे, ठीक आहे. कुठलं एलिमेंट त्याचं सिम्बॉल. ओके. आणि त्याच्या वरच्या भागाला लिहिलं जातं की त्याचा मास नंबर किती आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या किती आहे ते इथे लिहिलं जातं. आणि तेच खाली लिहिलं जातं ॲटॉमिक नंबर, म्हणजेच त्याच्यामध्ये प्रोटॉन्स किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या किती आहे ते. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या एखाद्या ॲटममध्ये इक्वल असते, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे. तर प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे ते म्हणजे ॲटॉमिक नंबर. तर अशा प्रकारे एखाद्या ॲटमला रिप्रेझेंट केलं जातं. तर इथे बघा हा युरेनियमचा ॲटम मी घेतला आहे. युरेनियम आणि प्लुटोनियम दोन यूज केले जातात, त्यातलं युरेनियम मी घेतलं आहे तुम्हाला सांगण्यासाठी कसं काय प्रोडक्शन होतं. याच्यावर तुमच्या पुस्तकात क्वेश्चन देखील आला आहे बघा. हाऊ डज न्यूक्लिअर फिशन टेक्स प्लेस. न्यूक्लिअर फिशन म्हणजे न्यूक्लिअर जो ब्रेकडाऊन होतो, त्याचं ब्रेकिंग होतं ते कसं काय होतं, तुकडे कसे काय होतात. तर याचं एक्सप्लेनेशनसुद्धा तुमच्या पुस्तकात इथे दिलं आहे ह्या पॅराग्राफमध्ये. तर तेच बेसिकली मी तुम्हाला इथे सांगणार आहे की नेमकं कसं काय होतं, ठीक आहे. ओके. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर इथेच तुम्हाला आलेलं आहे ऑलरेडी, तेच मी एक्सप्लेन करतो. सो प्रोडक्शन आता कसं काय होतं ते बघा. मग आता हा मी युरेनियमचा एक ॲटम घेतला आहे. आता हे बघा, आता हे जे प्रोडक्शन होतं याच्यासाठी एक न्यूक्लिअर प्लांट असतं की ज्यामध्ये हे सर्व काम केलं जातं. आता जरी मी तुम्हाला हे असं छोटं दाखवत आहो, परंतु ॲक्च्युली असं नसतं. खूप कॉम्प्लेक्स अशी ती डिझायनिंग असते त्या याची. तुम्ही इंटरनेटवर वगैरे सर्च करू शकता न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणून, ठीक आहे. तुम्हाला त्याचे इमेजेस वगैरे मिळून जातील कसं काय असतं ते. ओके. सो सिम्पली नेमकं होतं काय तिथे, तर ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बघा हा युरेनियमचा ॲटम असतो जो की तिथे ठेवला असतो. युरेनियमचा ॲटम म्हणजे खूप मोठं युरेनियम असतं, खूप मोठं म्हणजे जवळपास ओके काही आकाराचं ठेवलं जातं. तर त्या युरेनियमवर न्यूट्रॉन्स, हा आहे न्यूट्रॉन, ठीक आहे. सो ह्या न्यूट्रॉनला बॉम्बार्ड केलं जातं. बॉम्बार्ड म्हणजे एखादी गोष्ट आदळणे, बॉम्ब फेकणे म्हणतो ना, त्यावरूनच शब्द आहे बॉम्बार्ड. बॉम्ब म्हणजे बॉम्ब फेकला जातो, आदळला जातो. तसंच ह्या न्यूट्रॉनलासुद्धा खूप हाय स्पीडने, खूप जोरात ह्या युरेनियमच्या ॲटमवर बॉम्बार्ड केलं जातं, म्हणजे यावर आदळलं जातं, ठीक आहे. मग आता हा युरेनियम काय करतो, हा जो न्यूट्रॉन यावर आदळला गेला तर तो याला ॲब्झॉर्ब करून घेतो, म्हणजे स्वतःमध्ये सामील करून घेतो किंवा ॲब्झॉर्ब करून घेतो. ओके. म्हणजे शोषून घेतो एक प्रकारे समजा, ठीक आहे. मग आता बघा हा काय असतो, वरचा असतो ॲटॉमिक मास नंबर, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन किती आहे. मग न्यूट्रॉन हा जो का मी यावर आदळला आहे तो याला शोषून घेतो. मग आता 235 असेल तर एक याला शोषून घेतल्यामुळे 236 होणार इथे, ठीक आहे. तर खाली असतो मास नंबर म्हणजे प्रोटॉन्स किती आहे, तर ती संख्या तेवढीच असणार, कारण ती यामध्ये काही चेंज झालेलं नाही. न्यूट्रॉन ॲब्झॉर्ब केल्यामुळे न्यूट्रॉनची संख्या वाढून इथे मास नंबर 236 झाला आहे, ठीक आहे. मग आता हा जो युरेनियम आहे तो आधी असतो स्टेबल, ठीक आहे. स्टेबल म्हणजे काय, तर स्थिर. ओके. एखादी गोष्ट जसं तुम्ही पृथ्वीवर आहात, स्थिर आहात, ठीक आहे. काय म्हणजे हे नाही, स्टेबल आहात म्हणजे तुम्ही. तसंच तुम्ही चंद्रावर जाल तर तुम्ही अनस्टेबल असता स्पेसमध्ये, कारण तुम्हाला तिथे पाय ठेवायला सर्व तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकत नाही, म्हणजे तुम्ही अनस्टेबल आहात, अस्थिर आहात, ठीक आहे. स्थिर नाही. तसंच हा ॲटम देखील युरेनियमचा मग अनस्टेबल होतो जेव्हा याला एक न्यूट्रॉन जास्तचा मिळतो तेव्हा. ओके. मग हा अनस्टेबल झाल्यावर काय होतं, तर याचं न्यूक्लिअर फिशन होतं, आपोआप होतं ते. जेव्हा याला एक न्यूट्रॉन जास्तचा मिळतो तेव्हा तो आपोआप न्यूक्लिअर फिशन होतं, म्हणजे स्वतःच्या न्यूक्लियसला ब्रेक करतो, तोडतो तो, ठीक आहे. त्यालाच म्हणतात न्यूक्लिअर फिशन. ओके. म्हणजे न्यूक्लियस तुटणे, ब्रेक होणे. आणि मग त्यातून काय बनतं, तर त्यातून बनतात 2 आणखी नवीन ॲटम्स. एक बनतो बॅरियमचा, हा आहे बॅरियम Ba. ओके. इथे बघा 14456 हा मास नंबर आणि हा ॲटॉमिक नंबर. आणि दुसरा बनतो क्रिप्टॉन. हे दोन्ही एलिमेंट आहे, पिरियॉडिक टेबलमध्ये आहे, तुम्ही शोधू शकता त्यांना. सो बेरियम आणि क्रिप्टॉन हे 2 एलिमेंट्स बनतात ह्या युरेनियमपासून, ठीक आहे.
आणि बाकी जे काही उरलं आहे त्याच्यापासून मग 3 न्यूट्रॉन्स देखील इथून रिलीज होतात. ठीक आहे. आता बघा यांची संख्या ही सेम असते. आता जसं की इथे बघा 92 आहे, तर यांची ॲड करा आहे दोघांना तुम्ही ॲटॉमिक नंबरला. बघा 6 6 12 2 हाताला 1, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9. तसंच हे वरची संख्यासुद्धा इथे ॲड करा आणि ते 3 न्यूट्रॉनसुद्धा यात ॲड करा, ते इक्वल असणार. ठीक आहे. तर म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास या दोन्ही गोष्टी इथे ऑबे होतात. म्हणजे त्या तंतोतंत पाडल्या जातात, कारण हे लॉज आहेत फिजिक्सचे. ठीक आहे, ते तुटले जात नाही, त्यावरच सर्व युनिवर्स चालतं. ओके. सो इथे सुद्धा तेच होतं. मग ही युरेनियम ब्रेक होऊन 2 ॲटम्स बनतात आणि इथून 3 न्यूट्रॉन्स देखील आणखी बाहेर पडतात. आणि जेव्हा हे ब्रेकिंग होतं, तुम्हाला मी सांगितलं की इथे असते मग न्यूक्लिअर एनर्जी, की ज्यामुळे हे एकमेकांना पकडले असतात, बाइंड झाले असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. मग जेव्हा यांना तोडलं जातं, इथे हा याचा न्यूक्लियस तुटतो, तेव्हा इथे सुद्धा ही न्यूक्लिअर एनर्जी मग बाहेर पडते. ओके. आणि किती एनर्जी बाहेर पडते, तर जेव्हा एक ॲटम तुटला जातो युरेनियमचा, तेव्हा 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी बाहेर पडते. 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. आता हे इलेक्ट्रॉन व्होल्ट जे आहे ते आहे न्यूक्लिअर एनर्जी मोजण्याचं युनिट. ठीक आहे. कारण जसे आपली बाकी एनर्जी आहे, जसं इलेक्ट्रिकल एनर्जी आपण कशामध्ये वॅटमध्ये मोजतो, त्यानंतर हीट एनर्जी आहे आपण कशामध्ये जूल कॅलरीमध्ये मोजतो. ठीक आहे, ते त्यांचं युनिट आहे मोजण्याचं. तसंच न्यूक्लिअर एनर्जी मोजली जाते EV म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्ट. ई म्हणजे इलेक्ट्रॉन, ठीक आहे, आणि व्ही म्हणजे व्होल्ट. सो इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये ही एनर्जी मोजली जाते. आणि इथे किती एनर्जी रिलीज होत आहे, तर बघा 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. M म्हणजे मेगा म्हणजे 10⁶. सो एवढी एनर्जी इथे रिलीज होत आहे एका ॲटमच्या फिशनपासून, न्यूक्लिअर फिशनपासून. ओके. मग इथून बघा आता हीच प्रोसेस कंटिन्यू पुढे केली जाते. म्हणजे बघा कसं, तर हा जो न्यूक्लियस आहे, हा जो न्यूट्रॉन इथे रिलीज झाला आहे, हा सुद्धा पुन्हा इथे अगेन जसा पहिली स्टेज होती तसंच पुन्हा हा दुसऱ्या युरेनियमच्या ॲटमवर पुन्हा बंबार्ड केला जातो, हा दुसऱ्या याच्यावर बंबार्ड केला जातो, आणि हा तिसऱ्याच्या पुन्हा इथून अगेन बेरियम क्रिप्टॉन, आणि पुन्हा यांच्यापासून प्रत्येकापासून 3 न्यूट्रॉन्स बाहेर पडणार. आणि ही प्रोसेस अशी कंटिन्यू होत राहणार. इथून सुद्धा पुन्हा 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी, इथून सुद्धा तेवढीच, इथून तेवढीच. ओके. म्हणजे ही प्रोसेस अशी कंटिन्यू मग पुढे होत राहणार. एका याला तुम्ही सुरुवात केली इथे की पुढे ती प्रोसेस कंटिन्यू होत राहणार. ठीक आहे. तर ह्याच प्रोसेसला म्हणतात मग इथे आलं आहे बघा चेन रिॲक्शन. ठीक आहे. सो इथे त्याच्यासाठी डेफिनेशनसुद्धा आली आहे तुमच्या पुस्तकात बघा, की दी प्रोसेस ऑफ फिशन. ठीक आहे. प्रोसेस ऑफ फिशन ऑफ युरेनियम 235 ॲटम्स. ठीक आहे. कंटिन्यूज अँड इट इज कॉल्ड ॲज चेन रिॲक्शन. म्हणजे ही प्रोसेस कंटिन्यू होत राहते. मग एकदा सुरू झाली इथून बघा, मग हे न्यूट्रॉन्स निघाले, मग हे पुढच्या ॲटमवर होत जाणार, पुढच्या अशी कंटिन्यू ती सरळ होत राहणार. तिला मग चेन रिॲक्शन म्हणतात. ठीक आहे. एका चेनसारखी, चेन कशी लांब असते तशी ती लांब होत जाते मग सरळ. ठीक आहे. सो ही त्याची डेफिनेशन आली आहे. ओके. मग आता आपला पहिला टप्पा होता ह्यातला, की आपल्याला एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे काय ते समजलं आहे, ती कशी काय प्रोड्यूस केली जाते ते सुद्धा तुम्हाला आता समजलं आहे. ओके. आता नेक्स्ट टॉपिककडे येऊ आपल्या, की न्यूक्लिअर पॉवर प्लांट कसं काय काम करतं आणि त्यापासून ह्या न्यूक्लिअर एनर्जीचा यूज करून मग कसं काय इलेक्ट्रिकल एनर्जी बनवली जाते. ठीक आहे. ओके. तर हे आहे स्कीमॅटिक डायग्राम न्यूक्लिअर पॉवर प्लांटची. ॲक्च्युली असं असतं का, एवढं छोटं नसतं. गुगलवर तुम्ही सर्च करा, तुम्हाला दिसणार की नेमकं कसं असतं. ते खूप मोठं असतं, कॉम्प्लेक्स असतं स्ट्रक्चर. ठीक आहे. ओके. मग यात तुम्हाला जस्ट मेन ज्या गोष्टी आहेत त्या दाखवल्या आणि कसं काय होतं नेमकी प्रोसेस ती दाखवली आहे. तर ती आता आपण समजून घेऊ इथे. ओके. सर्वात आधी तर बघा इथे कुठले कंपोनंट्स असतात ते. तर इथे बघा हा आहे आपल्याकडे न्यूक्लिअर रिॲक्टर, की जिथे ही न्यूक्लिअर फिशन होणार. ठीक आहे. न्यूक्लिअर रिॲक्टर. सेकंड इथे असतात हे कंट्रोल पॉड्स. ठीक आहे. काय आहे सर्वांचं काम, तर ते सुद्धा इथेच आपण डिस्कस करणार आहोत. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काय होतं, तर आत्ता जशी इथे एनर्जी रिलीज झाली तशीच एनर्जी इथे सुद्धा रिलीज केली जाते. म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये सिम्पली न्यूक्लिअर फिशन केलं जातं. युरेनियमच्या ॲटमवर जे न्यूट्रॉन्स आहेत ते बॉम्बर्ड केले जातात, आदळले जातात, आणि त्यातून ती एनर्जी रिलीज होते. ठीक आहे. न्यूक्लिअर एनर्जी. मग इथे हे कंट्रोल पॉड्स दिले आहे बघा, यांचं काय काम आहे, 3 असे दाखवले आहे बघा. यांचं काय काम आहे, तर
आता हे यांची कामं काय आहेत हे तुम्ही इथे वाटल्यास इथे लिहून शकता. ओके, बाजूला लिहून ठेवा पेन्सिलने. न्यूक्लियर रिॲक्टरचं टू प्रोड्यूस न्यूक्लियर एनर्जी बाय न्यूक्लियर फिशन. कंट्रोल पॉट्सचं काम काय आहे तर टू कंट्रोल द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ न्यूक्लियर एनर्जी. ठीक आहे, म्हणजे बघा आता ही जी प्रोसेस मी सांगितली आहे तुम्हाला ती काय होत जाणार, एकदा सुरू झाली की ती कंटिन्यू पुढे पुढे होतच जाणार. मग हे कधीपर्यंत होणार, याला थांबावं तर लागेल ना. ठीक आहे, म्हणजे जेवढी एनर्जी पाहिजे तेवढीच प्रोड्यूस करावी लागेल ना, याला कुठे ना कुठे तर आपल्याला थांबावं लागेल. तर तिला त्या म्हणजे ती जो रेट ज्या रेटनी होते ती, तर तो रेट त्याला कंट्रोल करावा लागेल आपल्याला. ठीक आहे, त्याच्यावर कंट्रोल करावं लागेल. तर ते कंट्रोल करण्याचं काम हे कंट्रोल पॉट्स करतात. ठीक आहे, म्हणजे न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये जी प्रोसेस होते एनर्जी रिलीजची किंवा न्यूक्लियर फिशनची, तर त्याला कंट्रोल करण्याचं काम हे कंट्रोल पॉट्स करतात. ठीक आहे, तर यांचं काम काय आहे टू कंट्रोल द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ न्यूक्लियर एनर्जी. ओके, नंतर पुढे याल इथे, तर इथे आहे बघा बॉयलर. बॉयलरचं काय काम असतं तर पाणी गरम करणे. ठीक आहे, इथून जे पंपमधून जे पाणी येणार तर त्या पाण्याला इथून जी एनर्जी रिलीज होते ती त्याला हीट करणार. ठीक आहे, इथे बॉयलर असतं. नंतर टर्बाईनचं काम माहिती आहे तुम्हाला, जनरेटरचंही माहिती आहे. त्यानंतर इथे बघा हा आहे कंडेन्सर, इथे आहे कूलिंग टॉवर आणि हे पंप आहे. ठीक आहे, मग कुठल्या गोष्टी आहे, न्यूक्लियर रिॲक्टर आहे. ठीक आहे, न्यूक्लियर रिॲक्टर आहे, त्यानंतर कंट्रोल पॉड्स आहेत, एक बॉयलर आहे. ठीक आहे, कंडेन्सर आहे, त्यानंतर टर्बाईन आहे, जनरेटर आहे आणि हे कूलिंग टॉवर आहे. ओके, आणि पंप. ठीक आहे, तर एवढ्या गोष्टी आहे तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे. आता होतं कसं का ही प्रोसेस बघा. सर्वात आधी ही प्रोसेस सुरू होती इथून न्यूक्लियर रिॲक्टरपासून. ओके, इथे काय होतं तर हा जो न्यूक्लियर रिॲक्टर आहे त्यामध्ये सर्वात आधी न्यूक्लियसचं फिशन होऊन, ठीक आहे, न्यूक्लियर फिशन होऊन न्यूक्लियर एनर्जी प्रोड्यूस केली जाते. कशी केली जाते तर ते आत्ताच आपण बघितलं आहे बरोबर. युरेनियमवर न्यूट्रॉनला बॉम्बर्ड केलं जातं आणि पुढे त्याचं ब्रेकिंग होऊन कशामध्ये, हे तुम्हाला इथे सुद्धा दाखवलं आहे बघा, हे न्यूक्लियर फिशन. ठीक आहे, चेन रिॲक्शन कशी होते हे बघा. इथे युरेनियमवर ह्या न्यूट्रॉनचा बॉम्बर्ड झाला आहे आणि इथून हा 236 कन्वर्ट झाला आहे आणि पुढे याचं असे वेगवेगळे बघा 3 न्यूट्रॉन्स इथे रिलीज झाले आहे, 2 ॲटम्स फॉर्म झाले आहे बेरियम आणि क्रिप्टॉनचे. ओके, आणि ही प्रोसेस पुढे अशी कंटिन्यू होत राहणार आणि 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी प्रोड्यूस होणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही प्रोसेस मग इथे होते आणि ही प्रोसेस मग अशी चेन रिॲक्शननी अशी पुढे जात राहते आपोआप. मग ती कंट्रोल करण्यासाठी कुठे थांबवायचं, कुठे स्पीड कमी करायची, कुठे जास्त करायची, तर म्हणजेच त्याचा रेट. ठीक आहे, तर त्याला कंट्रोल करण्याचं काम हे कंट्रोल पॉड्स करतात इथे असणार. ठीक आहे, मग आता इथे एनर्जी भेटली आपल्याला, न्यूक्लियर एनर्जी भेटली आहे. मग ही न्यूक्लियर एनर्जी इथे पुढे ट्रान्सफर केली जाते आणि इथे बघा, इथे हा पंप जो आहे तो इकडून पाणी घेऊन येतो. कसं ते आपण बघणारच. ओके, इथून येतं ते बेसिकली पाणी. मग हा पंप इथून पाणी आणतो आणि इथे बॉयलरमध्ये टाकतो. ठीक आहे, हा बॉयलर आहे. मग आता ह्या बॉयलरचं काय काम आहे तर पाण्याला उकडणे, बॉईल करणे. ठीक आहे, मग ही जी न्यूक्लियर एनर्जी इथून आली आहे ती कन्वर्ट होते आता थर्मल एनर्जीमध्ये, म्हणजेच हीट एनर्जीमध्ये. ओके, मग ही जी हीट एनर्जी आहे ती ह्या पाण्याला उकडवते म्हणजे बॉईल करते आणि त्याच्यापासून बनते त्याची स्टीम. मग हा जो ॲरो तुम्हाला दिसतं इथून पास होते आता स्टीम. ठीक आहे, इथून ती स्टीम अशी पास होते आणि इथे येते ती टर्बाईनकडे. हे आहे टर्बाईन्स. ठीक आहे, हे स्ट्रक्चर जे दाखवलं आहे हे आहे टर्बाईन आणि ही स्टीम मग त्या टर्बाईनच्या ब्लेड्सवर आदळली जाते किंवा खूप जास्त वेलॉसिटीने ती त्यावर अशी आदळली जाते किंवा फोर्सफुली पुश केली जाते. आता बघा, ही स्टीम जशी यावर म्हणजे थर्मल एनर्जी येणार त्यामुळे काय होणार तर थर्मल एनर्जी ती वॉटर जी आहे त्यामुळे टेम्परेचर वाढणार. टेम्परेचर वाढल्यामुळे प्रेशर वाढणार. का बरं, कारण टेम्परेचर हे प्रेशरला डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. ठीक आहे, हे सुद्धा आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं आहे आणि त्याला इन डिटेल डिस्कससुद्धा केलं आहे. ठीक आहे, त्यामुळे मी इथं याविषयी जास्त बोलत नाही आहे. ठीक आहे, कारण तो पार्ट आधी तुम्ही बघा म्हणजे त्यावरून तुम्हाला एक चांगला आयडिया येणार की नेमकं इथे काय होतं आहे. ओके, मग तिथून प्रेशर वाढणार आणि त्या खूप जास्त प्रेशर असल्यामुळे ही टर्बाईन खूप जोरात रोटेट होणार. ठीक आहे, आणि हे रोटेट झाल्यामुळे त्याला शाफ्टला अटॅच असतं मॅग्नेटच्या भोवती असते कॉईल. मग हे मॅग्नेट रोटेट होणार आणि त्यामुळे ह्या कॉईल म्हणजे त्या जनरेटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार. ठीक आहे, आणि आता ही जी मग एअर इथे आली आहे ती आता इथे सर्व म्हणजे खर्च होणार ती स्टीम त्यातली एनर्जी
आणि जी मग आता एअर झाली आहे ती त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर कमी होतं आणि मग ती ह्या कंडेन्सरमध्ये येते. ठीक आहे, हे आहे कंडेन्सर. कंडेन्सरचं काम काय असतं, तर हवेला कूल करणे किंवा कंडेन्स करणे. कशामध्ये, तर वॉटरमध्ये, स्टीमला वॉटरमध्ये कन्वर्ट करणे. मग हे कशाने होतं, तर इथे ॲक्च्युली कूलिंग टॉवरमध्ये असतं हे. ओके, आणि ह्या कूलिंग टॉवरमध्ये त्यावर थंड पाणी ॲड केलं जातं. हे जे वॉर्म वॉटर असतं, गरम पाणी, तर याला कूलिंग टॉवरमध्ये आणलं जातं. म्हणजेच तिथेच बेसिकली कंडेन्सर असतं. हे जरी दूर दाखवले असले तरी ते ॲक्च्युली खूप याच्या जवळ असतं. मग इथे ते त्यावर थंड पाणी टाकलं जातं ह्या गरम पाण्यामध्ये आणि त्यातून जी वाफ निघते ती इथून बाहेर टाकली जाते. ठीक आहे, हॉट वेपर्स. तर हे बाहेर टाकले जातात ॲटमॉस्फिअरमध्ये आणि हे जे पाणी आलं आहे गरम स्टीम, तर ते थंड पाण्यात ॲड करून त्याला कूल केलं जातं. म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी केलं जातं आणि नंतर हे मग इकडे बघा पंप आहे. तर हा पंप हे सर्व पाणी स्वतःकडे ओढून पुन्हा इथे आणतो. ठीक आहे, आणि ही अशी प्रोसेस मग कंटिन्यू होत राहते. ओके, इथे सुद्धा आणखी एक पंप लावला आहे बघा. ह्याचं सुद्धा काम काय आहे, तर इथून ॲक्च्युली जे वॉटर आहे त्याचा सप्लाय इथून सुद्धा काही वेळा कंटिन्यू केला जातो. ठीक आहे, तर इथून सुद्धा कधी कधी पाण्याची सप्लाय करण्याची गरज पडते तेव्हा हा सुद्धा पंप वापरात आणला जातो. ठीक आहे. ओके, सो आय होप की आता तुम्हाला ही प्रोसेस नेमकी कशी होते ते लक्षात आली आहे. ठीक आहे, इथून एनर्जी प्रोड्यूस होऊन ती जाणार इथे बॉयलरमध्ये, पाणी गरम होणार, स्टीममुळे ते टर्बाईन रोटेट होणार आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार. जी स्टीम आली आहे ती नंतर थोडी थंड होणार, शांत होणार आणि त्यावर थंड पाणी ॲड करून आणखी तिला कूल केलं जाणार आणि ती पुन्हा पंपद्वारे इथे येणार. पुन्हा इथून न्यूक्लिअर एनर्जी प्रोड्यूस होऊन त्याचं कन्व्हर्जन थर्मल एनर्जीमध्ये होणार आणि ती प्रोसेस कंटिन्यू होणार. ओके, सो आय होप की आता तुम्हाला लक्षात आलं आहे की नेमकं याचं काम कसं काय होतं. ओके, ठीक आहे. मग याच्यासाठीच तुम्हाला इथे बघा, हे तुम्हाला फ्लो चार्ट दिला आहे की नेमकं हे कसं होतं. सर्वात आधी न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिशन. ठीक आहे, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूक्लिअर फिशन होतं. ओके, फ्यूल कुठलं वापरलं जातं, युरेनियम आणि प्लुटोनियम. ठीक आहे, मग सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर. स्टीम जनरेशन हे बघा, ही सिस्टीम असते त्याला आपण बॉयलर म्हणतो. ठीक आहे, ते इथे येतं. मग इथून न्यूक्लिअर रिॲक्टरमधून काय सिस्टीम फॉर स्टीम रिॲक्शन फ्रॉम वॉटर, तर इथे येतं. त्यानंतर स्टीम टर्बाईनमध्ये, मग इथून पुढे जातं टर्बाईनमध्ये. ओके, हे झालं टर्बाईन, स्टीम टर्बाईन. त्यानंतर पुढे जनरेटर. ठीक आहे, याच्या पुढे मग नंतर जनरेटर आणि तिथून इलेक्ट्रिकल एनर्जी बाहेर पडणार. ओके, मग जेव्हा इथे स्टीम टर्बाईनमध्ये येते बघा, इथून आणखी काय होतं, तर सिस्टीम फॉर कन्व्हर्जन ऑफ स्टीम बॅक इन टू वॉटर. म्हणजे स्टीमला पुन्हा पाण्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक सिस्टीम असते. कुठली, तर तिलाच कंडेन्सर म्हणतात. ओके, सो ह्या स्टीम इंजिनमधून बघा, स्टीम टर्बाईनमधून इथून पुढे कंडेन्सर असतो. ठीक आहे, या सिस्टीममध्ये त्याला स्टीमला पाण्यामध्ये पुन्हा कन्वर्ट केलं जातं. ओके, आणि हे जे कन्वर्ट झालेलं आहे हे परत पुन्हा इथून बघा, हे परत पुन्हा ह्या सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर, म्हणजे ही जी बॉयलरची जी सिस्टीम आहे, ठीक आहे, तर यात पुन्हा पाठवलं जातं. म्हणजे हे थंड झालं आहे आता बघा, इथून पुन्हा हे पंपच्या सहाय्याने इथे येणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा फ्लो चार्ट आहे. आणि म्हणजे जे नेमकी प्रोसेस इथे जी होते तेच तुम्हाला इथे सांगितलं आहे की ॲरोच्या मदतीने कशी होत जाते ती. ओके, आता इथे सुद्धा जशी ही फ्लो चार्ट आहे तसाच इथे एनर्जी कन्व्हर्जनचा सुद्धा फॉर्म फ्लो चार्ट दिलेला आहे. म्हणजे एनर्जी काय होते, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये इथे सुद्धा कन्वर्ट होते. फर्स्ट याच्यात सुद्धा आपण ते पाहिलं आहे. आता इथे सुद्धा कसं होतं, तर हे बघा, सगळ्यात आधी आपल्याला न्यूक्लिअर एनर्जी भेटते. हे तुम्हाला इथे 2-4 ओळी दिल्या आणि तिथे सुद्धा तेच सांगितलं आहे फक्त. ओके, सो सर्वात आधी असते न्यूक्लिअर एनर्जी आपल्याला इथे प्रोड्यूस झालेली आणि ती कन्वर्ट होते थर्मल एनर्जीमध्ये. ठीक आहे, न्यूक्लिअर एनर्जीचं कन्वर्जन होतं थर्मल एनर्जीमध्ये आणि ही थर्मल एनर्जी पुढे हे वॉटर मॉलिक्युल्स ॲब्झॉर्ब करतात. म्हणजे हीट एनर्जीच, थर्मल म्हणजे हीट एनर्जी, हे वॉटर मॉलिक्यूल ॲब्झॉर्ब करतात आणि त्यामुळे त्यांचं टेम्परेचर वाढायला लागतं. मग टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं, जेव्हा हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतात तेव्हा टेम्परेचर वाढतं आणि त्यामुळे ते पार्टिकल जोरात व्हायब्रेट व्हायला लागतं, ऑसिलेट व्हायला लागतात वॉटर मॉलिक्युल्सचे. ठीक आहे, आणि त्यामुळे काय होतं, तर ते व्हायब्रेट व्हायला लागल्यामुळे ते मोशनमध्ये येतात, मूवमेंटमध्ये येतात आणि त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते. सो कायनेटिक एनर्जी इन स्टीम. ओके, टेम्परेचर वाढल्यामुळे ते पुढे बॉईल होऊन स्टीममध्ये कन्वर्ट होतात आणि त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते किंवा कायनेटिक एनर्जी येते. म्हणजेच थर्मल एनर्जीचं कन्वर्जन नंतर कायनेटिक एनर्जीमध्ये होते, स्टीममध्ये. आणि ही मग कायनेटिक एनर्जी टर्बाईनमध्ये जाते, कारण मग टर्बाईनची मोशन होतं, मोशनमुळे असते ती कायनेटिक एनर्जी. मग मोशन होतं टर्बाईनचं सुद्धा इथे.
त्यामुळे इथे सुद्धा कायनेटिक एनर्जी येणार, ठीक आहे. आणि ही कायनेटिक एनर्जी पुढे मग इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये जनरेटरमधून कन्वर्ट होते. सो इलेक्ट्रिकल एनर्जी फायनली आपल्याला भेटते. ओके, सो हेच सगळं तुम्हाला इथे सांगितलं आहे ह्या पॅराग्राफमध्ये, ठीक आहे, कसं काय कन्वर्जन होतं ते. आणि इथे तुम्हाला सांगितलं आहे की न्यूक्लिअर फिशन कसं काय होतं, तर ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके, इथली ही डेफिनेशन लक्षात ठेवा की द प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ युरेनियम ॲटम्स कंटिन्यूज, दिस इज कॉल्ड एज चेन रिॲक्शन, ठीक आहे. आणखी खाली इथे हा तुम्हाला चार्ट दिला आहे, तर हा तुम्ही इंटरनेटवर शोधून भरू शकता, ठीक आहे. सिम्पली तेच इथे सुद्धा जे आधी दिलेलं होतं तेच इथे सुद्धा आहे. हे फक्त थर्मल पॉवर प्लांट होते, हे आहेत न्यूक्लिअर पॉवर प्लांट जे इंडियामध्ये आहेत. कुठे कुठे आहे तर ते दिले आहेत, त्यांची स्टेट आणि कॅपॅसिटी काय आहे ते तुम्ही इंटरनेटवर शोधून भरू शकता. त्यात तारापूर जो आहे तो आपलाच आहे महाराष्ट्रातला, किती कॅपॅसिटी आहे तुम्ही ते लिहू शकता, ठीक आहे. ओके, आता हे सर्व समजलं आहे तुम्हाला. ओके, आता येऊ आपण आपल्या लास्ट टॉपिक, दॅट इज प्रॉब्लेम्स. त्याआधी इथे बघा एक छोटंसं सांगितलं आहे काय की न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज फॉसिल फ्युअल लाईक कोल, ठीक आहे. यामध्ये फॉसिल फ्युअल, फॉसिल म्हणजे काय, अवशेष जे प्राणी मृत होतात किंवा झाडं वनस्पती ज्या मृत होतात ते जमिनीमध्ये गाडले जातात आणि त्यांचे अवशेष उरतात, त्याला फॉसिल म्हणतो आपण. तर त्या फॉसिलमुळे जे इंधन कुजून त्यांचं इंधन फॉर्म होतं, फ्युअल फॉर्म होतं, ठीक आहे. जसे की नॅचरल गॅस जी आपल्याला भेटते, नॅचरल ऑइल जे पेट्रोल डिझेल जे आपल्याला जमिनीतून भेटतं, ठीक आहे. तसंच कोळसासुद्धा, तर हे फॉसिल फ्युअल्स आहेत, ठीक आहे. म्हणजे फॉसिल अवशेषांपासून तयार झालेले इंधन. मग जसे कोळसा वापरला जातो इथे कुठे थर्मल पॉवर प्लांटमध्ये, तर इथे तसं वापरलं जात नाही. त्यामुळे थर्मल पॉवर प्लांटमध्ये पोल्युशन व्हायचं कोळसा जाळल्यामुळे, परंतु इथे ते पोल्युशन होत नाही, ठीक आहे. सो प्रॉब्लेम ऑफ एअर पोल्युशन डू नॉट अराईज, ती प्रॉब्लेम इथे येत नाही, ठीक आहे. आणि न्यूक्लिअर फ्यूल हे सुद्धा खूप म्हणजे पुरेशा प्रमाणात सध्या अवेलेबल आहे, त्यामुळे हा एक खूप चांगला सोर्स आहे इलेक्ट्रिकल एनर्जीचा, ठीक आहे. परंतु तरीही यासोबत काही प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे. फ्यू प्रॉब्लेम्स म्हणजे काही थोडे प्रॉब्लेम आहेत. कुठले आहेत तर ते इथे दिलेले आहे, ठीक आहे. पॉईंट वाईज दिलेले आहे, दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, परीक्षेत मे बी विचारले जाऊ शकतं. काय की द प्रोडक्ट आफ्टर द फिशन ऑफ न्यूक्लिअर फ्यूल आर ऑल्सो रेडिओएक्टिव्ह अँड इमिट harmful radiation. The products are called as nuclear waste. How to dispose the nuclear waste safely is a big challenge before the scientist. म्हणजे काय तर आता बघा, जे प्रोडक्ट इथे न्यूक्लिअर फिशन झाल्यानंतर फॉर्म होतात ते सुद्धा रेडिओ ॲक्टिव्ह असतात. आता रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे काय तर बघा, काही एलिमेंट्स, आता जे पिरियॉडिक टेबलमधला जो एफ ब्लॉक आहे बघा, ओके, जो सगळ्यात खाली दिलेला आहे एफ ब्लॉक पिरियॉडिक टेबलच्या, तर त्यातमधले जे सर्व एलिमेंट्स आहेत ते सर्व रेडिओ ॲक्टिव्ह आहे. रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे काय तर असे एलिमेंट की ज्यांच्या न्यूक्लियसमधून रेडिएशन इमिट होतं. रेडिएशन म्हणजे काय, जे एक्सरेज तुम्हाला माहिती आहे, एक्सरेज दवाखान्यात असतात ते, सनकडून जे आपल्याकडे रेज येतात ना ते सुद्धा रेडिएशनच्या फॉर्ममध्ये येतात, वेव्ज असतात ना ते, तर ते रेडिएशन आहे. ओके, मग हे जे एलिमेंट्स आहेत एफ ब्लॉकमधले ते सुद्धा असे प्रकारचं रेडिएशन इमिट करतात. ओके, त्यांच्या न्यूक्लियसमधून असे रेडिएशन निघत असतात सतत, ठीक आहे. आणि ज्या एलिमेंटमधून असं रेडिएशन निघत असतात ते एलिमेंट असतात रेडिओ ॲक्टिव्ह, ठीक आहे. आणि हे जे रेडिओ ॲक्टिव्ह, मग इथे जे प्रोडक्ट फॉर्म होतात, जसं की इथे बघा हा जो क्रिप्टॉन आणि हा बेरियम फॉर्म झाला आहे, तर हे सुद्धा रेडिओ ॲक्टिव्ह आहे. क्रिप्टॉन वगैरे रेडिओ ॲक्टिव्ह आहे. त्यांच्यापासून रेडिएशन निघत असतात जे की आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. ओके, हार्मफुल रेडिएशन्स त्यातून निघत असतात. ओके, आणि यालाच म्हणतात न्यूक्लिअर वेस्ट, ठीक आहे. कारण ते आपल्यासाठी म्हणजे फायद्याचे नाही आहे, कचरा आहे, तो आपल्याला नुकसान होतं आहे त्यामुळे, म्हणून त्याला न्यूक्लिअर वेस्ट म्हणतात. न्यूक्लियसपासून झालेलं वेस्ट म्हणजे वाईट, ओके, बिनकामी असणारं, सो न्यूक्लिअर वेस्ट म्हणतात. आणि याला डिकम्पोज करणे हे खूप मोठं चॅलेंज आहे सायंटिस्टच्या पुढचं. का बरं, कारण जरी तुम्ही याला जमिनीत गाडलं, कारण तुम्ही जाडणार जरी या वेस्टला तरीसुद्धा त्यातून रेडिएशन बाहेर पडणार. तुम्ही याला जमिनीत गाडणार तरी तिथून जमिनीमध्ये सुद्धा ते लिकेज होत असतं रेडिएशन. मग याला डिकम्पोज कसं काय करायचं, ओके, डिस्पोज कसं काय करायचं, कारण कचरा असेल तर तुम्ही जमिनीत गाडणार किंवा जाडणार, ठीक आहे, तर तो कुजून सडून जाणार एक वेळ. परंतु न्यूक्लिअर वेस्ट कसं काय तुम्ही जाडू शकता, त्याला कुजवू शकता, म्हणजेच त्याला डिस्पोज कसं काय करणे हे खूप मोठं चॅलेंज आहे, बिग चॅलेंज आहे सायंटिस्ट समोरचं, ठीक आहे. तर हा एक प्रॉब्लेम आहे.
कारण त्याचे परिणाम आपल्यावर होतात. कारण जे जर रेडिएशन आपल्या सेलमध्ये जर गेले तर त्यामुळे म्युटेशन वगैरे होण्याचे चान्सेस असतात. कॅन्सर ह्या सारख्या गोष्टी होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. ओके. सेकंड, an accident in nuclear power plant can be very fatal. This is because the accident may result in release of very harmful radiation. जर समजा एखाद्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये ॲक्सिडेंट झाला, म्हणजे समजा की इथे एखादा स्फोट झाला तर काय होणार. ओके. सो मग इथे जर स्फोट झाला तर याच्या वेळी काय होणार, व्हेरी हार्मफुल रेडिएशन्स रिलीज होणार. ठीक आहे. जे खूप हार्मफुल रेडिएशन आहे ते सर्व त्या परिसरामध्ये रिलीज होणार आणि त्यामुळे तिथल्या लोकांचा जीव धोक्यात येणार. ओके. म्हणजे ॲक्सिडेंट जर झाला तर खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी तिथे होऊ शकते. तर हे 2 प्रॉब्लेम्स आहेत ह्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे. ओके. सो आय होप की तुम्हाला आता बस एवढंच आहे इथे, आणि आय होप की तुम्हाला हे समजलं असेल जे काही शिकवलं आहे. ओके. एकदा रिवाईज करायचं का? ठीक आहे. 2 मिनटात बघा. आपण काय बघितलं, न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे काय आहे, ती कशी काय प्रोड्यूस केली जाते ते सुद्धा आपण बघितलं. युरेनियम आणि प्लुटोनियम वापरले जातात. त्या ॲटमवर न्यूट्रॉन बंबार्ड केले जातात आणि त्यांचं न्यूक्लियस ब्रेक होऊन, ठीक आहे, कशामुळे, कारण ते आधी स्टेबल असतात, परंतु जसं न्यूट्रॉन भेटतो एक्स्ट्रा तर ते अनस्टेबल होऊन ब्रेक होतात आणि जवळपास एका ॲटममधून 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी बाहेर पडते. ही एनर्जी प्रत्येक याच्यातून बाहेर पडते आणि ही छोटी छोटी एनर्जी जमा होऊन खूप मोठी एनर्जी बनते, जिला आपण म्हणतो न्यूक्लिअर एनर्जी. ठीक आहे. म्हणजे ती कशी प्रोड्यूस होते तर न्यूक्लिअर फिशनमधून, आणि कशी होते तर ते आपण बघितलं आहे. मग हीच न्यूक्लिअर एनर्जी इथे पुढे न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये यूज केली जाते. कशी, तर ही डायग्राम आपण बघितली. ओके. सो अशा पद्धतीने सर्व काही होतं मग. ओके. बस मग इथे थांबू आपण. ओके. आय होप की तुम्हाला सर्व काही समजलं असेल. काही नसेल समजलं, काही क्वेरीज असतील, क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ ओके. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं आत्तापर्यंत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण यापुढे ज्या काही अपडेट्स येतील त्या तुम्हाला चॅनलवरती मिळणार. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. ठीक आहे. अभ्यास करत राहा.